अंबरनाथमधील चिखलोली डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. नागरिकांनी आज अंबरनाथ नगरपालिकेत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेत डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करण्याची मागणी केली. दरम्यान या मुद्द्यावरून स्थानिक नगरसेवक शैलेश भोईर आणि भाजपा शहराध्यक्ष प्रजेश तेलंगे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारणही रंगले आहे. चिखलोली डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही आग नैसर्गिकरित्या लागली की मुद्दाम लावण्यात आली असा प्रश्न उपस्थित करत प्रजेश तेलंगे यांनी प्रशासनावर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका केली. डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक नगरसेवक शैलेश भोईर हे या घटनेनंतर घटनास्थळी गेले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यासोबतच डम्पिंगमधून माती चोरी होत असल्याचाही मुद्दा उपस्थित करत नागरिकांच्या वतीने डम्पिंग तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या आरोपांना उत्तर देताना नगरसेवक शैलेश भोईर यांनी आपण आग लागल्यापासून फायर ब्रिगेड सोबत घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट केले. तसेच आग विझवण्यासाठी आणि रस्ता तयार करण्यासाठी मागवलेला पोकलेन काही लोकांनी खोट्या तक्रारीमुळे जप्त करून घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. आग लागली की लावली गेली याबाबत त्यांनीही संशय व्यक्त केला. दुसरीकडे नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी बायोमायनिंग प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. डम्पिंगला आग लागली आहे की लावली आहे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली की ही आग लावली जाते. कारण की जसं जसं डम्पिंगचा डोंगर वर चढतो, कचरा वर जातो, तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आग लावली जाते. अधिकारी वर्ग आहेत ते पूर्ण गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. त्यांना वाटतं की एकदा पेटतं एकदा विझवतोय नंतर लोक शांत बसतात. पण आता हा रोष नागरिकांमधला स्थानिकांमधला रोष हा वाढलेला आहे आणि पुढे त्याचं एक रौद्र रूप धारण करून मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल. लाखो ब्रास त्या ठिकाणची माती तिकडने विकली गेलेली आहे. जे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ज्यांचे पोकलन्स आहेत, दुसरी तर पोकलन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींचा त्यामध्ये सहभाग आहे. ज्यांच्या पोकलन्स वगैरे त्या ठिकाणी चालतात कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या. 2 दिवसापूर्वी आग लागली. तुम्ही काल संध्याकाळी स्वतः होतो म्हणजे सर्वोदय स्क्वेअर बिल्डिंग त्याच्या समोर जी मेट्रो आहे, मी पूर्णपणे डम्पिंगवर गेलेलो. सध्या डम्पिंगची अवस्था अशी आहे की त्याला कोणत्याही साईडून वरती जायला रस्ता नाही आहे. त्यामुळे फायरवाल्यांना कालपासून खूप अडचणी येत होत्या. जो आमच्या नागरिकांना दरवर्षी जो त्रास सहन होतो तो लवकरात लवकर जो अंबरनाथचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून जो आमचा सर्वोदयनगर चिखलोलीचा 132 जो डम्पिंग ग्राउंड आहे तो बंद करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावी. आम्हाला तर साशंकता वाटते की ही आग देखील कोणी लावली काय समजत नाही. आता बरेच नागरिक आले होते आपल्याकडे आणि त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत आणि आपण बघतोय की नागरिकांच्या आरोग्यावर म्हणजे लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या आरोग्यावर चा प्रश्न आहे हा. आणि आता जे 188 सर्वे नंबरवरती डम्पिंग म्हणजे कचरा व्यवस्थापनाचा जो प्रोजेक्ट आहे तो लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहोत. MMRDAकडे आम्ही आता पत्रव्यवहार आमचं चालूच आहे. त्याचबरोबर आता जी आग लागलेली होती त्यावर ती विझवण्यात आलेली आहे, परंतु परत आग लागू नये त्यासाठीचा म्हणजे आता आमचा प्रयत्न असणार आहे. तर आता आपणच अग्निशामक दलाला आपण असे आदेश देणार आहोत की तिथे एक स्टँड बाय गाडी असावी. आता बऱ्याच नागरिकांचा हा रोष दिसलेला आहे. त्यासाठी आपण आता बदलापूरचे CEO असतील, त्याचबरोबर आपल्या अंबरनाथ नगर परिषदेचे CEO आणि बदलापूरचा नगराध्यक्ष मी आणि कलेक्टर साहेबांकडे लवकरात लवकर बैठक लावून ह्या प्रश्नावरती तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. चिखलोली डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आता अधिक गंभीर बनत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.